धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा धक्का बसलाय। त्यांच्या नेतृत्वाखालील अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDAनं मोठ्या दुकानावर एक मोठी कारवाई केलेली, पण ही कारवाई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवली आहे। नेमकं घडलं काय जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं मंगळवारी 7 जुलैला एक महत्त्वपूर्ण निकाल दिला। वर्ध्यातल्या सुप्रसिद्ध गोरस भंडारवर FDAनं केलेली कारवाई बेकायदेशीर ठरवत खंडपीठानं त्यांचा निलंबित केलेला परवाना तत्काळ बहाल करण्याचे निर्देश दिले आहेत आणि त्यामुळे गोरस भंडारला मोठा दिलासा मिळालाय आणि बुधवार म्हणजेच 8 जुलैपासून त्यांचं कामकाज हे पूर्ववत सुरू होणार आहे। तुकाराम मुंढेंनी केलेली ही कारवाई नेमकी काय होती? तर ही घटना 31 मेची आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार FDAच्या पथकानं वर्ध्यातील गोरस भंडारच्या उत्पादन केंद्राची तपासणी केली आणि त्यावेळी त्या परिसरात अस्वच्छता असल्याचं कारण देत FDAनं गोरस भंडारचा परवाना थेट निलंबित केला। जवळपास 25,86,000 रुपयांचा दुग्धजन्य साठा जप्त करून हा पूर्णपणे ते आस्थापना सील करण्यात आलं होतं। या कारवाईमुळे गोरस भंडारचं उत्पादन हे पूर्णपणे थांबलं आणि लाखो रुपयांच्या उत्पादनांची विल्हेवाट लावावी लागलेली। संस्थेचा असा दावा आहे की त्यांना सुमारे 50 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान सुद्धा झालंय। पण FDAनं इतक्या कारवाया केल्यानंतर या कारवाई संदर्भात हा वाद नेमका का झाला? तर गोरस भंडार ही वर्ध्यातली एक जुनी आणि नामांकित संस्था आहे जी 1938 पासून कार्यरत आहे। महात्मा गांधींच्या सूचनेनं सुरू झालेली ही संस्था गाईचं दूध, तूप, खवा, ताक आणि इतर दुग्धजन्य पदार्थांसाठी ओळखली जाते। 70 वर्षांच्या इतिहासात संस्थेच्या कोणत्याही उत्पादनात भेसळ आढळलेली नव्हती असा दावा गोरस भंडारचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी केलाय। FDAच्या या कारवाईचा फटका फक्त गोरस भंडारलाच नाही बसला, तर या संस्थेशी संलग्न असलेल्या हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसला। त्यांना कमी दरात हे दूध विकावं लागलं। खरं तर गोरस भंडार दररोज सुमारे 9,000 लिटर दूध संकलित करतं। वर्धा जिल्ह्यातील 15 गावांमधले सुमारे 800 कुटुंबांचा उदरनिर्वाह या माध्यमातून होतो आणि गाईच्या दुधाला प्रति लिटर 43 रुपयांपर्यंतचा दर ही संस्था देते आणि ज्यामुळे परिसरातील पशुपालकांसाठी संस्था अत्यंत महत्त्वाची आहे। या कारवाई विरोधात संस्थेचे प्रतिनिधी आणि दूध उत्पादकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सुद्धा दिलेलं या कारवाई संदर्भात आणि त्यामुळे तिथनं लक्ष दिलं गेलं नाही। त्यामुळे गोरस भंडारनं FDAच्या या कारवाईला मुंबई हायकोर्टात नागपूर खंडपीठात आव्हान दिलं। संस्थेच्या वकिलांनी यावेळी युक्तिवाद केला की FDAनं कारवाई करण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना दिली नाही किंवा त्यांना बाजू मांडण्याची संधीही दिली नाही। नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचं पालन न करता थेट परवाना निलंबित करण्यात आला, ज्यामुळे ही कारवाई कायद्याच्या चौकटीत बसत नाही। विशेष म्हणजे संस्थेनं सांगितलं की ते पारंपरिक पद्धतीनं लाकडी चुलीवर दुग्धजन्य पदार्थ तयार करतात, ज्यामुळे उत्पादनाची चव आणि गुणवत्ता टिकून राहते आणि ही प्रक्रिया कुटीर उद्योगाचा एक भाग आहे आणि त्यावरून अस्वच्छतेचा निष्कर्ष काढणं योग्य नाही असा युक्तिवाद या संस्थेनं न्यायालयात केला। न्यायालयानं अर्थातच हा युक्तिवाद ग्राह्य धरत FDAची कारवाई बेकायदेशीर ठरवली। खरं तर तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाया सुरू केलेल्या। त्यांच्या या कठोर भूमिकेचं काही लोकांनी कौतुक सुद्धा केलं, तर काही वेळा त्यांच्या या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित झालं। आता गोरस भंडार या प्रकरणात न्यायालयानं दिलेला हा निर्णय प्रशासकीय कारवायांमध्ये कायदेशीर प्रक्रिया आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचं पालन हे किती महत्त्वाचं आहे यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकतो। गोरस भंडारच्या अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलंय। हा निर्णय गोरस भंडारला दूध देणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसाठी आणि लाखो ग्राहकांसाठी सुद्धा दिलासा आहे, मोठा दिलासा आहे। या संपूर्ण प्रकरणात तुकाराम मुंढेंच्या कारवाईची पद्धत योग्य होती की कोर्टाचा निर्णय योग्य आहे? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।